जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता तुम्हाला ही जी दिसत आहे ही आहे सोलापुरी शेंगदाणा चटणी. एकदम करायला सोपी, चवीला भन्नाट आणि तोंडाला चव आणणारी अशी चटणी आहे आणि उन्हाळ्यात खरंच खूप खमंग असं खावंसं वाटतं. एखाद्या वेळेस भाजी नसली तर आपण ही करू शकतो. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. तर इथे मी मोठ्या वाटीने 1 वाटी लाल शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्हाला एक सांगते आवर्जून, जर तुम्हाला शेंगदाण्याची चटणी बनवायची असेल तर लाल शेंगदाण्याची चटणी बनवा. खरंच खूप खायला अप्रतिम होते. तर अशा पद्धतीने ते खरपूस भाजून घ्यायचे. प्रत्येक शेंगदाण्याला डाग पडला पाहिजे असं भाजून घ्यायचे. काय ना, शेंगदाणे जशी भाजली ना तशी चटणी जास्त छान लागते खायला. आता हे एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवायचे आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. थोडीशी अशी हाताने चोळून बघायची, जेवढी साल निघली तेवढी त्याची काढून घ्यायची आहे. पण थंड झाल्यावरच याची साल निघत असते, गरम गरम साल निघत नाही. थोडेसे थंडे व्हायला ठेवायचे. तोपर्यंत आपण एका कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी, ज्या वाटीने मोठ्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि पोह्याच्या चमच्याने 2 चमचे जिरंसुद्धा घेतलेलं आहे. आता लसण आणि जिरं हलकंसं भाजून घ्यायचं, जास्तही नाही, फक्त असं गरम करून घ्यायचं, जास्त डागही पडू द्यायचे नाही. मग त्याच्यामध्ये थंड झालेले शेंगदाणे परत टाकून द्यायचे आहे आणि परत शेंगदाणे, लसण आणि जिरं एकत्र परतायचं आहे. आता तुम्ही इथे गॅस बंद केला तरीही चालेल, कारण कढई गरम असते, तेवढ्यातच ते मस्त एकजीव होतं. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ही शेंगदाण्याची चटणी खायला खूप अप्रतिम लागते आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही भाजी जरी नाही बनवली, शेंगदाण्याची चटणी खायला दिली तर खूप छान लागते. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सोबतच मी इथे 2 चमचे मीठ घातलेलं आहे छोट्या चमच्याने आणि इथे मी 2 चमचे लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे. जर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तर भाजलेल्या मिरच्या भाजून घातल्या तरीही चालतं. मी इथे लाल तिखट घातलं आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता हे तेल टाकून याला मस्त असं बारीक करून घ्यायचं किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल. मी इथे मिक्सरमध्येच फिरवून घेतलेलं आहे. खलबत्त्यामध्ये जाडसर जर ठेचून घेतलं तर अजूनच याची चव वाढेल. अशा पद्धतीनं एका प्लेटमध्ये काढून घ्या. बघू शकता किती छान ही शेंगदाणा चटणी झालेली आहे. खायला तितकीच अप्रतिम झाली होती. सोलापुरी शेंगदाणा चटणी ही खूप भारी आहे खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भाकरी केली आणि त्याच्यासोबत जर तुम्ही ही शेंगदाणा चटणी घेतली तर अजून भारी लागेल. कलर, टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे आणि अजिबात खराब होणार नाही. ही तुमची शेंगदाणा चटणी वर्षभर जरी साठवून ठेवली तरी खराब होणार नाही. थँक्यू. बाय.